मुलुंड पूर्व येथे आरंभ प्रतिष्ठानतर्फे चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन. आरंभ प्रतिष्ठानातर्फे उदय नव्या आशेचा सर्वधर्म समभावाचा आयोजित मुलुंड नगरीत प्रथमच भव्य दिव्य अशा चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या या दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचा हा दिवस आहे. देवी आपल्याला सहनशीलता आणि अन्यायाच्या विरुद्ध उभे राहण्याची शक्ती देते. अशा या देवीची उपासना करण्यासाठी देवीचे 9 दिवस यथासांग पूजा केली जाते. त्यामुळे यश, धन आणि कीर्ती वाढते. संकटावर मात करता येते. देवीच्या आगमनानेच आसपासच्या परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण होते. यासाठीच आरंभ प्रतिष्ठानाचे अध्यक्ष महेश कांबळे, कार्याध्यक्ष सचिन चौधरी, सचिव संजय सोनार, कोषाध्यक्ष संजीव नागवेकर, उपकार्याध्यक्ष योगेश माने, सहसचिव अमोल सुर्वे या सगळ्यांनी मिळून यावर्षी प्रथमच मुलुंड पूर्व येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन केले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पहिल्या दिवशी डान्स कॉम्पिटिशन, दुसऱ्या दिवशी खेळ पैठणीचा, मान वहिनींचा, महिलांकरिता विशेष लकी ड्रॉ, तिसऱ्या दिवशी होम हवन, समीर दळवी प्रस्तुत मराठी भावगीत, लोकगीत, जागर, गीतांचा नृत्यमय आविष्कार, संगीत स्वर मंदार, चौथ्या दिवशी महिलांकरिता विशेष हळदी कुंकू आणि महाभोंडला, पाचव्या दिवशी समीर दळवी प्रस्तुत लोकगीत, लोकगीतांचा सदाबहार, नृत्यमय आविष्कार, संस्कृती, आगरी व कोळ्यांची अशी विविध कार्यक्रमांची रेलचेल भाविकांसाठी ठेवण्यात आली होती. पुढच्या वर्षीसुद्धा यापेक्षा सुंदर आयोजन या उत्सवात करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष महेश कांबळे यांनी सांगितले. आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शक्ती आणि भक्तीचं जे प्रतीक दुर्गादेवी मानलं जातं, म्हटलं जातं, त्याची आम्ही स्थापना केली 30 तारखेच्या दिवशी. कारण इथे कधी चैत्री नवरात्र हा उत्सव काय असतो हे कोणाला माहिती नसल्या कारणाने आम्ही इथे लोकांचे हे करून, सर्व हिंदू धर्मातली लोक इथे आहेत, मराठी धर्मातले लोक आहेत, त्यामुळे सर्वांनी एक ठरवून आम्ही मंडळाने निर्णय घेतला की बाबा आपण इथे स्थापना करू. पण लोकांचा सहभाग पण आम्हाला चांगला मिळतो आहे. लोक येत आहेत तिकडे. आम्ही होम हवन केलेलं आहे. महिलांसाठी विशेष करून भोंडला, त्यांच्यासाठी गरबा वर हे सगळं आम्ही आयोजित केलं होतं. पण मंडळाचं पहिलं वर्ष असल्या कारणाने ठीक आहे, प्रतिसाद मिळतोय थोडाफार कमी जास्त प्रमाणात. पण इथे जे आम्ही भाविकांना विनंती करतो इथे की बाबा पुढच्या वर्षी चांगल्या जोमाने आम्ही करू, पण तुमचं साथ सहकार्य लाभलं पाहिजे. तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला सहकार्य मिळेल, इथे सहकार्य मिळेल, सगळं मिळेल. आता सांगायचं आमच्याकडे असं हे होतं की आम्ही करमणुकीचे कार्यक्रम देखील केलेले आहोत, की ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे, भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला इथे. आता तुम्ही पाहताय समोर भोंडला चालू आहे, महिलांसाठी गरबा देखील झाला होता. असे वेगवेगळे विषयावर आणि कार्यक्रमाची रेलचेल केलेली आहे. हवन, विशेष करून देवीचा जो हवन व्हायला पाहिजे, होम हवन, ते देखील आम्ही केलेलं आहे. आरती पूजापाठ व्यवस्थित होतोय. इकडच्या लोकांसाठी आरोग्याला चांगलं आरोग्य लाभो, ऐश्वर्य लाभो, सगळं गुणसंपन्न हो म्हणून हा उद्देश आमचा असून आम्ही हा उत्सव साजरा केला. मी यावेळी एवढंच सांगेन. आरंभ प्रतिष्ठानचा अध्यक्ष आमचे सचिव संजय सोनार साहेब, आमचे खजिनदार संजय नागवेकर, आमचे कार्याध्यक्ष सहसचिव अमोल सुर्वे साहेब, आम्ही सर्वांनी मिळून एक मुलुंडमध्ये चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं गेल्या 3 वर्षापासून. हे मी नकाच्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही त्यांना प्रेरित होऊन म्हटलं आपण ठाण्यामध्ये बसतेच आहे, तर आपण मुंबईमध्ये प्रवेश घेऊ. तर ताईने आम्हाला आशीर्वाद दिला. आम्ही मूर्ती स्थापना केली. खूप काही अडचणी आल्या, त्यातून मार्ग काढता इथपर्यंत आलो. आम्ही कार्यक्रम जे देवी उत्सवामध्ये साजरेचे कार्यक्रम आहेत ते घेतले. त्याच्यामध्ये आम्ही होम हवन आहे ते रेग्युलर देवीचं भक्तीचंच आहे. भोंडला घेतला आम्ही, त्यानंतर ऑर्केस्ट्रा होता, मराठी भावसंगीत होतं. काल आमचं भक्तिमय भावभक्त होतं, त्यामध्ये साईबाबा होते, आमचे प्रकट झाले होते, अक्कलकोटचे स्वामी प्रकट झाले होते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिघे साहेब प्रकट झाले होते आमच्या इथे. काल त्याचा व्हिडिओ मी आपल्याला नक्की देईल. आमच्या दोघांनी पाणी होतं असं आहे. तर इथे कॉस्मोपॉलिटन नगरी असल्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात.
तर आम्ही विचार केला की आपण वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे, जेणेकरून आपली संस्कृती, आपला बाणा मराठीपणा काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवायचं. काही नवरात्रीमध्ये भैया हिंदी गाणं लावतं, ऑर्केस्ट्रा, आम्ही म्हटलं आपला सांस्कृतिक कार्यक्रम करायचा. त्या उद्देशाने आम्ही एक कार्यक्रम केलेला आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच आपल्याच्या ऊर्जा घेऊन, आपल्याकडनं आम्ही लोकांची ऊर्जा घेऊन आम्ही चांगल्या प्रकारे कार्यक्रम करू आणि प्रत्येकाच्या घरात आपली देवीचं रूप, देवीचा आशीर्वाद आम्ही आमच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करू.